प्रकरण 3. राजगडावरून निघालेली संभाजी राजांची स्वारी दिवस कलंडायला आला असताना मिर्झा राजाच्या तळाजवळ आली. भले मोठे पाण्याचे टाके तांबड्या कमळांनी फुलून जावे तसे उभे करे पठार केशरी राहुट्यांनी भरून गेले होते. तळापासून हाकेच्या टप्प्यावर संभाजी राजांची पालखी ठाण करून किरत सिंगाने आपल्या राणाजींना वर्दी पाठवली. मिर्झा राजाचा पसरलेला प्रचंड तळ, हत्ती उंटांचे चित्कार, तोफगाड्यांचे खडखडाट या कशाकडेच संभाजी राजांचे लक्ष नव्हते. ते रोखल्या नजरेने समोर दिसणाऱ्या तोफमाऱ्याने काळवंडलेल्या पुरंदराकडे बघत होते. ते त्यांचं जन्मस्थळ होतं. कसली तरी न कळणारी सळसळ त्यांच्या उदरात दाटली होती. मिर्झा राजाचा मुन्शी उदयराज, इंद्रमण बुंदेला आणि काही रजपूत धारकरी संभाजी राजांच्या आगवानीसाठी सामोरे पेश आले. तळावर शहाजणे वाजू लागली. नेताजींच्या सोबतीने संभाजी राजे मिर्झाच्या सर्वात उंच उठून दिसणाऱ्या शामियान्याकडे चालले. उभ्या हयातीत एवढ्या पोरवयाच्या पराक्रमाचे स्वागत करण्याचा प्रसंग कधी मिर्झा राजावर आला नव्हता. त्याला कुंवरबद्दल कुतूहल होते. मिर्झाच्या तळावरील रजपूत, पठाण, बहलिया, धारकरी धावत येत दाटीने सेवा का बच्चा बघत होते. नेताजींच्या पाठोपाठ संभाजी राजे मिर्झाच्या शामियान्यात प्रवेशले. संभाजी राजांना बघताना मिर्झाच्या पातळ ओठातून अस्पष्ट शब्द निसटले. ओ सरणचंडी, बेहतरीन. आपल्या कपाळावरच्या केशरी रजपुती टिळ्याची आठ्यात घडी करून टाकत भुवया चढवून मिर्झा राजे जयसिंग समोर बघतच राहिला. आकाशात लखलखणाऱ्या तेजवान विजेचा एक तरतरीत कोवळा कोंब त्याला आपल्या शामियान्याच्या दारात उभा ठाकलेला दिसला. उग्रसेन कछवाकडून हे शिवाजी राजांचे असली कुंवरच आहेत याची शहानिशा करून घेण्याचे भान काही मिर्झा राजाला राहिले नाही. आइये कुंवर शंभूराजे म्हणत मिर्झा राजे हसत 2-4 कदम पुढे झाले. पुढे होत, आम्ही मुजरा करतो आहोत दादाजी म्हणत संभाजी राजांनी मिर्झा राजांच्या पायाला आपले हात भिडवले. ते काय करताहेत हे पटकन न उमगलेला मिर्झा थोडे मागे हटत म्हणाला, ये क्या कर रहे हो कुंवर. त्यांच्याकडे निर्भय डोळ्यांनी बघत संभाजी राजे खणखणीत आवाजात म्हणाले, गड सोडताना आमच्या महाराज साहेबांनी आम्हाला बजावलं आहे की आपल्याला आम्ही दादाजी म्हणावं, त्यांच्या ठिकाणी आपल्याला मानावं, आम्ही त्यांची आज्ञा पाळावी. गंगाधर पंतांनी पुढे होत त्याच्या उत्तरी तर्जुमा सांगितला. शिवाजी राजांनी आपल्यावर केवढी जिम्मेदारी टाकली आहे हे संभाजी राजांच्या तोंडून मिर्झा राजाला आता अचूक कळून चुकत होते. राजांचा विश्वास टाकून माणूस बांधील करण्याचा बेत संभाजी राजांच्या पहिल्या भेटीतच अचूक साधला गेला. संभाजी राजांचा हात हातात घेत मिर्झा राजाने त्यांना आलिशान बैठकीवर नेऊन बसविले. शामियान्यात असलेला उग्रसेन मिर्झा राजाची नजर त्याच्यावर जाताच मिर्झा राजाच्या जवळ आला. तस्लीम करून म्हणाला, राणाजी एक बात. बोलो उग्रसेन, क्या है. मिर्झाने विचारले. झटकन मिर्झा राजाच्या कानांजवळ आपले तोंड नेत उग्रसेन हळूच त्याच्या कानात राजपुतानीत पुटपुटला, ये कुंवर शंभू ही है. खुद राजा साहब ने अपने कुलदेवी की माला इसके गले में चढ़ाई है. आणि हे सारे तो गळ्याभोवती हात फिरवून मिर्झा राजांना अभिनयाने पटवून देऊ लागला. ते ऐकून मिर्झा राजे मान टाकीत एकदम मोठ्याने हसले. सरकारी ढंगात बोलून गेले, बेवकूफ हो उग्रभान, जाओ अपने डेरे में. उग्रसेनाच्या त्या हालचालीमुळे संभाजी राजे आणि नेताजी थोडे बिचकले. एकमेकांना त्यांनी सावध नजर दिली. नेताजींची भरीव बोटे नकळत कमरेच्या हत्याराच्या मुठीवर गपकन रुतली. शामियान्याच्या दरवाजाकडे रोखल्या नजरेने बघताना नेताजींच्या ताणल्या छातीवरचा बाराबंदीचा एक बंद तटकन तुटला. त्यांना दग्याची शंका आली. पण हे सारे उग्रसेनाच्या गैर हालचालीमुळे झाले होते. मिर्झा राजाने आपल्या चलाख डोळ्यांनी नेताजी आणि संभाजी राजे कसल्या गैरसमजात आले आहेत हे हेरले. तो गडबडीने म्हणाला, गलतफहमी न करना कुंवर.
ये उग्रसेन तुम्हारे गले की माला की निशानी बनाकर तुम्ही राजा साहब के असली कुंवर हो और कोई नहीं, ये बता रहा था. ते ऐकताना कोंडल्या श्वासाचा दमदार निश्वास टाकून हत्यारावरची मूठ ढिली टाकत नेताजी म्हणाले, चटका लागल्याबिगर कळत नाही इंगळकंचा आणि कोळसाकंचा. मिर्झा राजाला मात्र नेताजींची मावळ बोली काही कळली नाही. सगळ्या तळाभोवती पावसाळी सांज दाटून आली होती. पाखरांचे थवे आपल्या कोटरांच्या निवाऱ्याकडे परतून स्थिरावले होते. तळावरच्या रसोईखान्याच्या आगळ्या धुराचे लोळ फेकीत शिलगत होत्या. मिर्झा राजाच्या शामियान्याच्या दारात उभे असलेले संभाजीराजे नजर जोडून पावसाळी ढगांनी वेढलेल्या धुरकट पुरंदरच्या माथ्याकडे बघण्यात स्वतःला हरवून गेले होते. शामियान्याची कणात धरून नेताजींच्या निवडक धारकऱ्यांचे पथक हातात नंगी हत्यारे पेलून सावध अंगाने खडे होते. त्यात स्वतः नेताजी संभाजी राजांच्यावर नजर ठेवून उभे होते. सुरक्षितता आणि इत्माम म्हणून मिर्झा राजाने संभाजी राजांच्या मुक्कामाची सोय खुद्द आपल्या शामियान्यातच केली होती. त्यावर किरत सिंग आणि आपले खास विश्वासू राजपूत लढवय्ये जोडून दिले होते. शामियान्याच्या अंतःपुरात मिर्झा राजा रणचंडीची संध्या पूजा करण्यात गुंतला होता. कितीतरी वेळ संभाजी राजे पुरंदरचा धुरकटला माथा एकटक निरखित राहिले. आता चांगलेच अंधेरून यायला लागले होते. एकसारखी चुळबुळ करणारे नेताजी पुढे झाले. संभाजी राजांना मुजरा करून म्हणाले, किन्नाटेचं आता बाळराजांनी आत चलावं, बाहेर उभं राहू नये. कसली तरी साखळी तुटल्यासारखे संभाजी राजे भानावर आले. नेताजींच्या थोराड पगडीकडे बघत म्हणाले, नेताजी काका, हा गड आम्हा जणू साद घालतोय. त्याच्यावरची नजर काढू नये असंच वाटतंय. छातीत खळबळ माजतेय. पगडी डोलवीत नेताजी म्हणाले, बराबर हाय बाळधनी. माणूस जिथं उपासत ती जागा त्याला साधच घालती. तुम्ही या गडावर उपजला. म्याच किल्लेदार होतो त्या वक्ताला. मासाहेबांनी लई गर्दी उडवली होती तुमचं पहिलं बाळरड ऐकून. आता ह्यो गड पठाणाच्या कब्जात आहे. नाहीतर दावला असता थोरल्या राणी साहेबांचा म्हाल तुम्हासनी एक डाव. ते तगडे रांगडे मन हे बोलताना दाटले होते. सगळी कोडी सुटल्यासारखे संभाजी राजांना क्षणभर वाटले. पण अशी कोडी कधीच सुटत नसतात. गुंतवा झालेल्या धाग्याच्या भेंडोळ्यातून नेमका शेव हाताशी येत नाही. संभाजी राजांचे मन आपल्या आऊसाहेबांचा विचार करू लागले. किल्ले पुरंदर वरून कसा दिसत असेल अशी उत्सुकता त्यांच्या मनात येऊन गेली. ते दरवाजातून वळले. संतपणे शामियान्यातील तलम रुजामे तुडवीत गेले. संभाजी राजांसह रात्रीचा खाना एका पंक्तीने उरकून शामियान्याच्या ख्वाबगारात मिर्झा राजे आपल्या मंचकावरच्या मऊ बिछायतीवर लेटले होते. मावळतीच्या बाजूला एका शिसवी मंचकाच्या बिछायतीवर संभाजी राजे पडून होते. त्यांच्या अंगावरची शाल दूर हटून पायगतीला गोळामोळा होऊन पडली होती. आतली हिंदुस्थानी क्षमादाने मंद तेवत होती. ख्वाबगाराला लागून असलेल्या अंतःपुरात मिर्झा राजाने पुजलेल्या रणचंडीच्या मूर्तीसमोर तेवत होत्या. शामियान्याच्या सगळ्या घेराभोवती मावळे धारकरी आणि राजपूत हशम यांचा छबिन्याचा जोड पहारा नागव्या तलवारी पेलून जागत्या डोळ्यांनी फिरत होता. आपल्या जाड मावळी पायताणांची कुरकुर उठवीत हातात नंगी तेग धरून खासे नेताजी त्या पहाऱ्यावर नजर ठेवीत फिरत होते. तळावर जागजागी आकट्या पेटल्या होत्या. मधूनच त्यातील बाभळीच्या गाठी पेटता पेटता फाटकन फुटत होत्या. त्यामुळे फवारलेल्या ठिणग्यांचा आकटीभोवती सडाच पडत होता. समोर टाकलेल्या गवताच्या पेंड्या सोंडेने झटकून नीट मुंगी रहित करून मगच घशात सोडताना हत्तींच्या गळ्यातील घंटांचे उठणारे घुमारे नाद तळावर पसरत होते. बैठक घेतलेले उंट माना ठेवून मिटल्या डोळ्यांनी रवंथ करीत होते. त्यांच्या ओठाळीतून फेसाच्या तारा तरंगत होत्या. लीद टाकलेली घोडी अखंड शेपट्या चाळवीत उभ्या उभ्या झिंगत होती. तळावर शांत रात्र उतरली होती. आपल्या बिछायतीवर संभाजी राजे मात्र तळमळत होते. एकसारखी कूस पालटत होते.
थोरल्या मासाहेबांचा मायेचा हात पाठीवर घेऊन बिनघोर झोपण्याची सवय असलेले संभाजीराजे बेचैन होते. लेटल्या लेटल्या त्यांची घालमेल निरखणारा मिर्झा राजे आपल्या मंचकावरून उठला. किमॉश उतरून ठेवल्यामुळे त्याचे रुपेरी केस क्षमादानांच्या प्रकाशात लकलकले. संभाजीराजांच्या मंचकाजवळ येत त्याने आपला हिरेजडित अंगठ्या असलेला हात संभाजीराजांच्या पाठीवर ठेवला. त्या स्पर्शाने शंभूराजे दचकून उठले. मिर्झा राजाच्या पांढऱ्या सफेद केसांकडे बघू लागले. कुंवर, तुम्हें नींद नहीं आती? जगह बदल गई कि नींद हजम होती है. आओ, हमारे बिस्तर पर लेट जाओ, डरो मत. मिर्झा राजाने त्यांचा हात धरून त्यांना मंचकावरून उतरते केले. हळुवारपणे आपल्या मंचकाजवळ आणले. संभाजीराजे मिर्झा राजांच्या मंचकावर बसले. समोर उभ्या असलेल्या धिप्पाड पण शांत मुद्रेच्या मिर्झा राजाकडे त्यांनी पाहिले. मिर्झाच्या छातीवर त्याच्या अलमपना औरंगजेबाने त्याला बहाल केलेले हिरव्या कंच पाचूचे मोती लगात गुंफलेले पदक चमकत होते. त्या पदकाकडे बघत संभाजीराजे क्षणभर गप्प झाले. मग मान उडवून त्यांनी विचारले, दादाजी, आम्ही एक विचारू? बेशक पूछो कुंवर शंभू. मिर्झा शांतपणे म्हणाला. आमचे आबासाहेब म्हणाले की तुम्ही रजपूत आहात आणि आम्हीही रजपूत आहोत. मग मग तुमच्या गळ्यात भवानीच्या कवड्यांची माळ का नाही? त्या प्रश्नाने मिर्झा राजा हा दिल्ली दरबारचा थोर राजकारणी चरकला. त्याच्या डोळ्यात एक दुखरी छटा तरळून गेली. आपल्या छातीवरच्या हिरव्या पदकावरून कसा तरीच हात फिरवीत तो म्हणाला, बहुत रात उतर आई, सो जाओ कुंवर. संभाजीराजांना लेटते करून मिर्झा राजाने त्यांच्या अंगावर शालनामा पांघरला. स्वतः मिर्झा राजा त्यांच्या शेजारी कलंडला. चंडी चंडी असे पुटपुटत आपल्या हयातीच्या चुकलेल्या मार खाल्लेल्या वाटा आठवू लागला. कुसवे होऊन मिर्झा राजाने संभाजीराजांच्यावर नजर टाकली. त्यांचा श्वास बिनघोर लयीत लागला होता. शामियान्यासमोरच्या पैस जागेत शाही इतमामात बैठकीचा चौथरा सजला होता. त्यावर राजपुती वाणाच्या तलम बिछायती अंथरल्या होत्या. जरीबतूची नकसदार कलाकुसर असलेली खोळी घातलेल्या गिरद्या लोड मांडले होते. संभाजीराजांना नजराणा देऊन दिपवून टाकण्यासाठी तो चौथरा मिर्झा राजाने एका रात्रीत सिद्ध केला होता. चौथऱ्याच्या एका अंगाला सरपोसांनी झाकलेली पेहरावाची तपके घेऊन काही रजपूत धारकरी उभे होते. पिछाडीला अब्दागिऱ्यांची मोठी पिंपळपाने हातात धरून अब्दगीर खडे होते. एका बाजूला शिंगे, तुतार्या, नगारे यांचा शहाजणांचा ताफा उभा होता. तळावर तमाम हशम लोक तो नजारा बघण्यासाठी जागा मिळेल तिथे दाटला होता. ज्येष्ठ वद्य द्वितीयेचा दिवस कासराभर वर आला होता, पण पावसाळी कुंदपणामुळे तसे वाटत नव्हते. आपल्या शामियान्यातून मिर्झा राजा जयसिंग संभाजीराजांच्या सह बाहेर आला. रजपुताच्या अंगावर सोनेरी बुट्ट्यांचा हिरवा कंच मोगली जामा होता. खांद्यावरून फिरलेले गर्द निळे जरी काठाचे उपरणे होते. पाचू मडविलेला, मागे झुकलेला, झुरझुरत्या सफेद पिसांचा तुर्रेबाज किमॉश त्याने मस्तकी चढविला होता. गळ्यात मोत्याचे कंठे आणि हिरवे पदक होते. संभाजीराजांनी जरी कोयऱ्यांच्या नकस कामाचा पांढरा सफेद जामा परिधान केला होता. राजांचा होता त्या माटाचाच. पिछाडीला ठेवणारा केसरी टोप त्यांनी मस्तकी चढविला होता. कमरेला गर्द जांभळा जरी शेला आवळला होता. चुणीदार मांड चोळण्याखाली पायात भगवे चढाव होते. मोत्याच्या कंठ्याबरोबर छातीवर कवड्यांची दुपेडी माळ आणि कपाळी 2 दळी शिवगंध होते. सर्व दरवाजे मिटलेल्या जगदंबेच्या शांत मंगल गाभाऱ्यातून समईचा एखादा कवडसा बाहेर झेपावून यावा तसे ते दिसत होते. मिर्झा राजे संभाजीराजांच्या सह बैठकीच्या रोखाने चालू लागले. शिंगांच्या कातऱ्या ललकाऱ्या शहरात उठल्या. शहाजणे वाजू लागली. आघाडीच्या खाशा स्वाऱ्यांमागून नेताजी, गंगाधरपंत, कर्माजी, किरतसिंग, रायसिंग राठोड, चतुर्भुज चौहान, रामसिंग हाडा, मोहम्मद तरखान, तुर्कताज खान अशी मंडळी अदबीत चालली.
मिर्झा राजाने संभाजी राजांना हात पेश करून बैठकीवर बसते केले. आपण स्वतः बैठक घेतली आणि किरत सिंग व उदयराज मुन्शी यांच्याकडे इशारतीची नजर दिली. नजराण्याच्या पेहरावाचे तबक घेतलेला एक एक राजपूत धारकरी पुढे होऊ लागला. मिर्झा राजासमोर अदबीने वाकून हातातील तबक पुढे करीत तबकाला मिर्झाचा दस्तुरी स्पर्श करून घेऊ लागला. तसेच पुढे होत ते तबक संभाजी राजांच्या समोर धरू लागला. संभाजी राजे नजराणा आपला केल्याचे दस्तुरी स्पर्श देऊ लागले. एकाएकी पुरंदरच्या पायथ्याच्या रोखाने उठलेली घोड्यांच्या टापांची टपटप सर्वांना ऐकू आली. सर्वांच्या नजरा त्या आवाजाच्या रोखाने वळल्या. कैक काळजे धडधडली. झटकन मिर्झा राजे बैठकीवरून उठले. आपल्या मुलाकडे बघत जाणवणाऱ्या करड्या आवाजात दबके बोलले, किरत जी म्हणत किरत सिंगाने कमरेच्या हत्यारावर मूठ रुतवली. एका घोड्याच्या पाठीवर चलाख झेप घेऊन किरत सिंगाने आवाजाच्या रोखाने घोडे पुढे काढले. काही क्षण तसेच गेले. संभाजीराजे आणि नेताजी यांची नजरानजर केव्हाच होऊन गेली होती. भोवतीच्या कुणालाही कळायच्या आत नेताजीचे तरबेज पट्टेबाज धारकरी संभाजीराजांच्या भोवती फेर धरून एकवटले गेले. सगळ्यांचे डोळे किरत सिंग गेला त्या वाटेवर जोडले होते. टापा जवळ येऊ लागल्या. रामेट्याच्या, घाणेरीच्या, करवंदीच्या गर्द झुडपांना वळसा टाकत 30 स्वारांची घोडे तुकडी दौडत येत होती. त्या तुकडीच्या आघाडीला 2 उमदे घोडे खूर फेकत दौडत होते. ते स्वार होते किरत सिंग आणि पठाणांचा लष्करे सालार साक्षात दिलेर खान. ते दौडते पथक चौथऱ्याजवळ आले. दिलेर खानाला बघताच मिर्झा राजाच्या कपाळावर एक बारीक अठी उठली. मांड मोडून दिलेर खान सगळ्या तळावर क्षणात सरसरती नजर फिरवीत पाय उतार झाला. खांद्यावरच्या हिरव्या कंच फुगीर खिल्लतीमुळे तो केवढा तरी धिप्पाड दिसत होता. मिर्झा राजा समोर येऊन त्याला तस्लीम करीत निधड्या पठाणी बोलीत पुरंदरच्या रोखाने हात उडवीत मिर्झाने काही विचारू नये म्हणून तोच म्हणाला, गढ़ पर रसद चढ़ानी है, ऊपर दाना तक पीछे नहीं छोड़ा है काफर मरट्टों ने. त्यावर मिर्झा राजाला काहीच बोलता आले नाही. चेहऱ्यावर खोट्या हास्याची खिल्लत चढवीत तो दिलेरला म्हणाला, आइये खां साहब. संभाजीराजे बैठकीवरून दिलेरला निरखित होते. त्याच्या भोया जाड होत्या. खांद्याच्या गिर्दीत त्याची गर्दन घट्ट बसविल्यासारखी वाटत होती. डोळे भेदक होते. सगळी हयात दौडीत गेल्यामुळे त्याच्या कोरल्या दाढीचा पठाणी चेहरा रासवट निबर दिसत होता. अंगावरच्या खिल्लतीचे बंद त्याने डाव्या खांद्याजवळ गाठीत आवळले होते. डोक्यावरच्या पठाणी किमोशात पाचूचे हिरवे पान मढविले होते. मिर्झा राजाने दिलेर खानाचा संभाजी राजांना परिचय करून दिला. त्याला बैठकीवर आपल्या उजव्या हाताला बसवून घेतले. उरलेली तबके पेश करून झाली. संभाजी राजांनी नेताजींच्याकडे पाहिले. नेताजींनी फेर नजराण्याची तबके घेतलेले मावळे पुढे घेतले. संभाजी राजांनी मिर्झा राजे व दिलेर खान यांना ती तबके बहाल करण्यासाठी त्या तबकांना दस्तुरी स्पर्श दिले. चौथऱ्यावरचे ते दृश्य मजेदार दिसत होते. दिल्ली दरबारचे 2 खंदे सेनापती आणि जगदंबेचा एक बाळ भुत्या त्या बैठकीवर बसले होते. किरत सिंगाला इशारत करून मिर्झा राजे हसत संभाजी राजांना म्हणाला, और एक ऐसा तोहफा हम नजर करेंगे जिससे आप बहुत पसंद करोगे कुंवर. संभाजी राजांच्या भोया ते ऐकून वर चढल्या. दिलेर खानालाही मिर्झाच्या तोफ्याचा अंदाज येईना. तळावर ठाण केलेल्या हत्तीतील एक जंगा हत्ती रुपयाचा नकसदार हौदा चढवून झूल घालून सजविण्यात आला होता. किरत सिंगाने त्या हत्तीवर बैठक घेतलेल्या फिलवानाला इशारा देताच त्याने तो हत्ती चौथऱ्यासमोर आणला. त्या सजल्या हत्तीकडे हात करीत मिर्झा राजा संभाजी राजांना म्हणाला, ये शाही फिलखाने का हाथी अनवर, शहनशाह ने आपको नजर किया है कुंवर शंभू. आप दरबार के सबसे पहले कम उम्र पंचहजारी सरदार हो. फिलवानाने एक सारखा अंकुश टोचून, चल बेटे अनवर सलामी दे, अशी हत्तीशी बातचीत करून तो जंगा हत्ती पुढच्या थोराड गुडघ्यात खाली बसविला. बसल्या अनवरने रणशिंगासारखी बाकदार सोंड उचलून मेहमानांना ऐटदार सलामी दिली आणि पुन्हा तो ताठ खडा होऊन सोंड झुलवीत कान फडफडवीत डुलत उभा राहिला. ते भरगच्च जनावर बघून संभाजी राजे नकळत बैठकीवरून उठले.
नेताजींना इशारत करून त्यांनी जवळ बोलावून घेतले. त्यांच्या कानाशी आपले ओठ नेत काहीतरी त्यांनी त्यांच्या कानात सांगितले. जी म्हणत नेताजींनी पगडी डोलावली. कमरेच्या हत्यारावर हाताची मूठ ठेवून नेताजी तळावरच्या फिलखान्याजवळच्या गंजीतून एक गवताची पेंढी घेऊन आले. अदबीने त्यांनी ती संभाजी राजांच्या हाती दिली. ती पेंढी घेऊन धीम्या चालीने संभाजी राजे झुलत्या अनवर जवळ आले. हातातील पेंढी उंचावून त्यांनी ती हत्तीच्या सोंडेच्या रोखाने धरली. अनवरने आपली भरदार सोंड हातासारखी पुढे करीत पेंढीला वेढा टाकला. त्याच्या गर्दनीवरचा फिल्वान डोळे जोडून संभाजी राजांना बघत होता. सोंडेत धरलेल्या पेंढीचा कट झटके देऊन हत्तीने उसकटला व गवत सोंडेने झटकून साफ केले आणि अख्ख्या पेंढीचा थोराड घास त्याने सहज आपल्या घशात सोडला. चौथऱ्याभोवतीचे सारे असामी ते दृश्य टक लावून बघत होते. पठाण दिलेर खान ते बघताना खुश झाला होता. हसून नेताजींच्याकडे बघत संभाजीराजे पुन्हा येऊन बैठकीवर विसावले. संभाजीराजांच्या चालण्या बोलण्यावर अदब रिवाजावर खुश असलेला मिर्झा राजे अभिमानाने म्हणाला, हाथी पसंद आया कुंवर शंभूराजे. त्याच्याकडे आणि दिलेर खानाकडे एक नजर आलटून पालटून बघत संभाजीराजे म्हणाले, ते बिचारे मूक जनावर कोणासही पसंत येईल. किती झाले तरी ते पेंढीचे गुरु. मिर्झा राजाला शेवटचा चटका नीट कळला नाही आणि कळला असता तरी काही उपयोग नव्हता. तो त्याला कधीच वळला नसता. एवढा वेळ काफर सेवाच्या बच्चाचे निडरपण गुमान बघणाऱ्या दिलेर खानाला संभाजी राजांची रांगडी थट्टा करण्याची लहर आली. आपल्या जाड भुवया किमॉशकडे चढवीत त्याने खोचकपणे झुलत्या अनवरकडे हात उठवून विचारले, इतना बडा शाही हाती कैसे उठा के ले जाओगे शंभूराजे. दिलेरचे पठाणी डोळे लकलकले. अंगावर आल्यासारखा अचानक उठलेला त्याचा सवाल ऐकताना संभाजी राजांचा हात छातीवरच्या दुपेडी भवानी माळेवर चढला. तरतरीत बाकदार नाक शेंड्याची शिवपिंडीसारखी दिसणारी आपल्या महाराज साहेबांची पोतासारखी उजळ मुद्रा क्षणात त्यांच्या डोळ्यांसमोर खडी टाकली. दिलेरच्या पठाणी डोळ्यात आपली मावळी बेडर नजर विट्यासारखी फेकत नागफण्यात ताठ मान करून संभाजीराजे तासाच्या थाळीवर हातोड्याने टोल पडावेत तशा ठणठणीत कणीदार बोलात बोलले, डुलत डुलत का होईना तुमचे हे जनावर चालते. ते नेणे सोपे आहे, पण आमच्या महाराज साहेबांनी दिलेले गडकोट चालत नाहीत. ते नेणे कठीण आहे. तो जाब ऐकून मिर्झा दिलेर दोघेही थरारले. येतो आम्ही दादाजी म्हणत अनवरच्या माहुताच्या रोखानं रिवाजी मोहरा जड थैली फेकत संभाजीराजे बैठकीवरून उठले. नेताजीरावांना पुढे ठेवून शामियान्याच्या रोखानं चालूही लागली. डोळे फिरलेला दिलेर त्यांच्याकडे बघतच राहिला. त्याला संभाजीराजे म्हणजे आगीची खिल्लत पांघरून चाललेला धगधगीत अंगार वाटला. त्याच्या जाड ओठातून शब्द निसटले, माशाअल्लाह क्या तेज जुबा है, इसकी उमर क्या होगी. करे पठारावर मावळचा पाऊस कळा कोसळू लागला. लाल पाण्याचे पाट करेचे तास फोडून दुथडी पसरले. तळावर बुणग्यांनी गवताळू छपऱ्या उठविल्या. त्यात फुटल्या आभाळाखाली थरथरत निथळणारी घोडी आबादान झाली. पावसाच्या भरमार सरीनंतर राहुट्याच्या कनातींच्या झालरीवर थरथरत खोळांबलेले पाणथेंब वाऱ्याची सुंकारणारी झमकी येताच टपटपत खाली कोसळू लागले. मिर्झा राजे जयसिंग आणि निकोलो मनुची हा गोरासाहेब रजपुताच्या शामियान्यात शतरंज मांडून बसले होते. शामियान्याच्या दरवाजात नेताजी उभे होते. मिर्झा आणि गोरासाहेब शतरंजात रमून गेले होते. कुणीच काही बोलत नव्हते. मधूनच मिर्झा राजा हुक्क्याची नळी चूस करीत होता. बाहेर सरी कोसळत होत्या. संभाजीराजे पटावरची पांढरी काळी मोहरी निरखण्यात दंग झाले होते. त्याच्याकडे बघत मिर्झा राजाने हसून त्यांना विचारले, क्या सोच रहे हो कुंवर, खेलोगे चार हात. पटाकडे बघतच संभाजीराजे म्हणाले, नाही. क्यों? राजा साहब तो अच्छे लड़ाते हैं शतरंज, सिखाया नहीं आपको यह खेल. मिर्झा आडवा आला. आम्हास हा खेळ नाही आवडत, तो अपुरा आहे. मिर्झा राजाकडे संभाजीराजे शांतपणे बघत होते. वो कैसे? मिर्झाचा कपाळ टिळा वर चढला. या खेळात उंट आहे, हत्ती आहे, घोडा आहे, प्यादी वजीर आहेत
राजा आहे, पण कुठंच राजाचा फर्जंद नाही, त्याच्या मासाहेब नाहीत. हा खेळ अपुरा आहे. मिर्झा राजाने चूस करण्यासाठी ओठापर्यंत नेलेली हुक्क्याची नळी ओठाला न लावताच खाली आणली. तो संभाजी राजांकडे बघत कुणालाही कळणार नाही असे पुटपुटला, ये दिमाग है या दौडता घोडा. हयातभर शतरंज खेळलेल्या मिर्झा राजाच्या मनात संभाजी राजांच्या मनात आला तसा विचार काही कधीच आला नव्हता.